नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता गव्हाच्या पेरणीला बऱ्याच ठिकाणी 20-25 दिवस झाले आहेत, कुठे 1 महिनाही झाला आहे. आणि गव्हाची पेरणी करताना आपण काय सीड ट्रीटमेंट करायची हे मी तुम्हाला सांगितलं होतं. फंगीसाईड लावायचं, इन्सेक्टिसाईड लावायचं आणि चिलेटेड झिंक लावायचं. तर त्याचं कारण असं की आपल्या जमिनीमध्ये झिंकची डेफिशियन्सी आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच जमिनीमध्ये झिंकची डेफिशियन्सी आहे. आणि या 2-3 दिवसामध्ये मी बरेच प्लॉट पाहिले गव्हाचे. थंडी चांगली आहे, त्यामुळं गव्हाची वाढ बऱ्यापैकी आहे. आणि गव्हाला आता फुटवाही येत आहे. गव्हाला मुकुटमुळे फुटत आहेत. आणि जे 20-25 दिवसाच्या दरम्यान जे पाणी द्यायचं महत्वाचं पाणी, ते पाणी काही ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी होत आहे. बंधूंनो, काही ठिकाणी मात्र गव्हाची वाढ थोडीशी न्यूट्रिशन बरोबर नसल्यामुळं कमी आहे. तर एका प्लॉटमध्ये मी गेलो असता तिथले काही रोपं आणली आहेत. मी तुम्हाला आता गव्हाची वाढ थोडीशी समजून सांगतो. आता हे गव्हाचं एक रोप आहे आणि याची आता ही जी रूट सिस्टीम आहे ती तुम्हाला समजावून सांगतो. गहू उगवत असताना त्याला जी मुळं येतात, हे बघा, आता ही मुळं आहेत, ही मुळं, ही बारीक मुळं. गव्हाची ओंबी इथे होती, ती आता गळून पडली आणि त्यावेळी सुरुवातीला ही मुळं आलेली आहेत. तर या मुळावर सुरुवातीचं पोषण होते. गव्हातलं जे काही प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जे काही न्यूट्रिशन आहे ते वापरून मग गव्हाची वाढ सुरू होते. ही आधीची दांडी. नंतर इथून आता ह्या मुळ्या आल्या आहेत. आता ह्या जाड आडव्या मुळ्या ज्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे गव्हाच्या मुळीचे जे 2 गट आहेत याला आपण प्रायमरी रूट म्हणू, आधी आलेले, जसे आपल्याला दूध दात असतात ना तसं. नंतर आता जे आपल्याला जे नंतर पक्के आणि कामाचे दात येतात, आपल्या आयुष्यभर टिकतात, ते त्या टाईपचं, म्हणजे त्या ह्या नंतर येणाऱ्या मुळ्या, याला इंग्रजीमध्ये क्राऊन रूट म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला मुकुट मुळे म्हणतात. तर हा जो क्राऊन आहे, हे जे क्राऊन रूट किंवा मुकुट मुळे ही फार महत्वाची आहे. यासाठी जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असावे लागतात, विशेषतः झिंक असावं लागते आणि बाकी NPK लेवल बरी असावी लागते. मॉइश्चर असावं लागते, म्हणजे जमिनीत ओलावा पाहिजे. आणि हे सगळं बरोबर असेल, या प्लॉटला ट्रीटमेंट केलेली आहे त्यामुळे इथे बरोबर आहे सगळं. तर बघा, आता याची मुख्य खोडही चांगलं आहे आणि त्या खोडावर आता हे फुटवे आहेत. हे फुटवेही चांगले आहेत. तर हे 2-3 फुटवे आणि मुख्य खोड असा या गव्हाचा विस्तार आहे. बंधूंनो, आता हे जे फुटवे आहेत यावर आपल्या गव्हाचं उत्पन्न असते आणि या फुटव्याची संख्या या नंतर येणाऱ्या मुळीवर असते. म्हणजे ही मुळी मजबूत असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजेत आणि जास्त जमिनीत पसरली पाहिजेत, तर फुटवे चांगले येतील आणि गव्हाचं उत्पन्न चांगलं मिळेल. बंधूंनो, आता हे गहू साधारणतः 20-25 दिवसाचा किंवा 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान असताना त्याला जी ट्रीटमेंट द्यावं लागते, त्याला जी खतं द्यावं लागतात, मायक्रोन्यूट्रिएंट द्यावं लागतात, त्यावरच आपलं सगळं उत्पन्न अवलंबून असते. जर समजा आपली चिलेटेड झिंकची ट्रीटमेंट आपण केली नसेल तर यावेळी त्याला तुम्हाला खालून झिंक देता येते. तुम्ही जो युरिया यावेळी देता, साधारणतः एकरी 30 किलो पासून तर 1 बॅग पर्यंत आपण युरिया देतो यावेळी, त्यामध्ये झिंक सल्फेट टाका 5 ते 10 किलो. किंवा तुम्हाला जर तुमची जमीन थोडी हलकी असेल तर तुम्हाला धनलक्ष्मी दाणेदार तुम्हाला टाकता येईल, एकरी 10 किलो. त्यामधून झिंक मिळेल
फेरस मिळेल, मॅंगनीज मिळेल, बोरॉन मिळेल आणि कॉपर मिळेल. म्हणजे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट मिळतील. म्हणजे एक तर झिंक सल्फेट टाकायचं किंवा धनलक्ष्मी दाणेदार टाकायचं. झिंक सल्फेट 5 किलो जरी टाकलं तरी चालेल. धनलक्ष्मी दाणेदार मात्र तुम्हाला एकरी 10 किलो द्यावं लागेल. सगळे मायक्रोन्यूट्रिएंट त्यातून मिळतील. आणि आपण युरिया देतच आहे यावेळी. तर त्यामुळं कसं आहे की मुख्य खोडाची वाढ, फुटव्याची वाढ सगळी तुमची जोरात होईल. फुटव्याची संख्या वाढेल, कारण आता फुटवे येण्याचा हा काळ सुरू आहे. फुटव्याची संख्या वाढेल, मुख्य खोडाची वाढ चांगली होईल, फुटव्याची संख्या जास्त राहील, फुटव्याची वाढ चांगली राहील आणि आपल्या गव्हाच्या पिकाचा स्टँड चांगला राहील. बंधूंनो, हे जे वेळोवेळी करायचं जे मॅनेजमेंट असते किंवा नियोजन असते ते आपलं चुकलं नाही पाहिजे. यावेळी तुमची म्हणजे ही मुकुटमुळं येताना तुमची पाण्याची पाळी चुकली नाही पाहिजे. यावेळी तुमचं न्यूट्रिशन चुकलं नाही पाहिजे. म्हणजे यावेळी द्यायचा तो युरिया तुम्ही दिला पाहिजेत आणि यावेळी झिंकची डेफिशियन्सी आली नाही पाहिजे. सोबतच बाकीची मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी नाही आली पाहिजे. आता यावेळी जर तुम्ही एखादा सपोर्टिंग किंवा मदत करणारा जर याला फवारा किंवा फवारणी घेतली तर मग गव्हाची वाढ आणखी चांगली होते. काय करता येईल आपल्याला? यावेळी तुम्हाला सुपर आविष्कारची एक फवारणी घेता येईल. त्यामुळे तुमच्या सगळ्या फुटव्याची आणि मुकुटमुळाची वाढ चांगली होईल. सुपर आविष्कार मधून मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा मिळतील आणि गव्हाचा स्टँड मजबूत होईल. जर समजा ढगाळ वातावरण असेल तर या फवारणीमध्ये तुम्हाला एखादं बुरशीनाशक घेता येईल. यावेळी तुम्हाला साधं डायथेनियम 45 सारखं बुरशीनाशक पंपाला 30-40 ग्रॅम घेता येईल. म्हणजे सुपर आविष्कार 20 मिली, डायथेनियम 45 40 ग्रॅम अशी फवारणी घेता येईल. आता एवढ्यात काही किडीचा अटॅक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कीटनाशक किंवा अळीनाशक घ्यायची काही आवश्यकता नाही. बंधूंनो, आपण आपल्या शेतात जा, पिकाचं निरीक्षण करा आणि पिकाची भूक तपासा. त्याला काय पाहिजे ते तपासा. त्याप्रमाणे पाण्याचं, खताचं, मायक्रोन्यूट्रिएंटचं नियोजन करा. पिकाचं बुरशी आणि किडीपासून संरक्षण करा. आणि असं जर आपण केलं तर नक्की आपलं उत्पन्न वाढेल. बंधूंनो, अधिक उत्पन्न घेण्यासाठी आपण आमचे व्हिडिओ पाहत राहा. आमचे व्हिडिओ टेक्निकल असतात. आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढे आपण शिकाल, जेवढे आपण पिकाविषयी जास्त माहिती करून घ्याल, तेवढ्या आपल्या चुका कमी होतील आणि आपल्या चुका कमी झाल्या तर आपला पैसा जो आपण खर्च करता तो कारणी लागेल, आपलं उत्पन्न वाढेल. बंधूंनो, आमची माहिती जर आपल्याला आवडली तर आमच्यासोबत जोडलेले राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आमच्यासोबत जोडले जा. आमची माहिती आवडली तर ती आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण सर्व जास्त उत्पन्न घ्या अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.